घरपोडी आणि देखील पाठीमागच्या 4 रात्रीमध्ये उत्तम गुणलेखन केलं. बॉम्ब सेट आहे का? खऱ्या अर्थानं घेते सर. त्याचबरोबर आणखीन एक हिडन नाव राहिलं राजेश जाधव पोलीस पाटील. 5 रचनेमध्ये तोही माणूस खऱ्या अर्थानं इथे येत राहिला, जे काय हवं नको ते पाहत राहिला आणि या स्पर्धेमध्ये त्यांचंही खूप छान योगदान राजेदादांचं राहिलं आहे. पोलीस पाटलाची जबाबदारी मनापासून निभावली आणि खूप छान कामगिरी केली आहे. कारण प्रत्येकाचं सहकार्य राहिलं आहे. आजुलीकरांचं विशेष कौतुक केलं राहील. तर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनीच खाली या. कॅमेरा सेट झालेला आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धा आपल्याला लाईव्ह दाखवण्यामध्ये ज्यांचं खारीचं वाटा आहे ते आमचे ॲडव्होकेट देवेंद्र ज्ञानेश्वर बडे यांच्या माध्यमातून मल्हार इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा इथे उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर मी सतीशजी गायकर यांना विनंती करतो की ज्यांनी बॉल बॉयची उत्तम सोय खऱ्या अर्थाने केली ते नायकीला मात्र इथे सन्मानित करण्यात येईल. एक ट्रॉफी देऊन इथे मात्र नायकीला सन्मानित करण्यात येते. मी सतीशजी गायकर बॉल बॉयला बॉलची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल. तर सर्व मान्यवर यांना विनंती असेल तर सर्वांना मी विनंती करतो, आमचे देवेंद्रजी पाटील असतील, देवेंद्र बडे असतील, नितीन कोळी सर आल्यात, त्यांना देखील विनंती असेल की आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. आमचे स्पर्धेचे आयोजक असतील अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर. तर या सगळ्यांनी समोर आदेश गायकर तुम्ही कुठे आहात? तुम्ही या. तुमचंही खूप छान काम राहिलं आहे. सगळ्यांनी विशाल ठाकूर असेल या सगळ्या मंडळीने चांगलं योगदान दिलं आहे. तर या सगळ्यांनी पुढे खाली जे प्रमुख अतिथी आहेत, अमित दादा या आपण प्लीज. देवे दादा या. सार्थक ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सार्थक आपण या. जोये टीमचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील ठरल्या ती जय गिरोबा जोये टीम. तर इथे मात्र द्वारकानाथजी चोरके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच 5 रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने अप्रतिम ज्यांचं अंपायरिंग राहिलं संपूर्ण पॅनलचं त्यांचा मॅन ऑफ द मॅच सार्थक म्हात्रे. वेल प्लेट. टाळ्या होऊ द्या सगळ्यांनी प्लीज. सगळ्या टीमला विनंती की या समोर पुढे सगळ्यांनी प्लीज या. थोडं जवळ या. लगेचच आपण थोडं स्पीडमध्येच घेऊया. सर्वांना विनंती असेल की आपण या थोडेसे जवळ या. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकेवीर, रायझिंग स्टार्स आणि 5 नंबर. तर आपण सुरुवात करतोय पहिला 5म नंबरपासून. त्यानंतर मात्र मग उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक, पंचम क्रमांक या स्पर्धेवर त्यांनी अधिराज्य गाजवला, क्वालिफाय झाला. ए गटातून संघ आला ऋतुबा 11 जय बावदेव पाली संघ. चला यायचे 5व्या नंबरचा मानकरी ठरला रोहित पाटलां टीम. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 2 महिने हुलकावणी दिली जरूर, परंतु आमच्या हिमतीवर, आमच्या दिमतीवर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची पॉवर रोहित पाटीलच्या ॲग्रेशनमध्ये. आणि ॲग्रेसिव्ह प्लेअर असेल ना टीममध्ये रोहित, तर संघ जिंकू शकत नाही. हेही त्याला वाईट व्हावंच लागतं. एकतरी कोणतरी वाईट व्हायलाच हवा आणि त्याशिवाय चांगलं कधी घडत नसतं. हे 100% खरं आहे. अन्यथा जिंकणं कधी नाही. यायचं आपण
तर या सगळ्या मान्यवरांनी तुझ्यासमोर पुढे राहा. तर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभास्या पंचम क्रमांक रोहित पाटीलचा संघ आपण पाहतोय. ऋतवा 11 नितीनजी कोळी, सतीशजी गायकर, देवेंद्रजी बडे आणि देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते पंचम क्रमांक पटकावलाय. तो ऋतवा 11 जय बापदेव पाली टीमने अभिनंदन रोहित आणि संपूर्ण टीम. 33,333 आणि उत्कृष्ट ट्रॉफी. अभिनंदन रोहित, वेल प्लेट. संघ आपला जिंकला, तुमचे सगळ्यांचं विशेष कौतुक. आणि त्यानंतर मात्र चतुर्थ क्रमांक ट्रॉफी गोज टू नो डाऊट, ज्यानं पहिल्या रजनीमध्ये प्रभुत्व गाजवलं आणि वन साईड सगळे सामने जिंकला, तर मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ. या प्लीज, मानसी स्पोर्ट्स डेरवली, अभिनंदन. सगळ्या मान्यवरांच्या शुभ असते. पण या सगळ्यांनी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी घ्या दादा. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जाती आहे ती मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाला. अमीर अँड टीम सगळ्या मंडळीला पाहतोय आपण, सगळ्यांचं विशेष कौतुक. तर या सगळ्यांनी उभे राहा समोर. 33,333 रुपये चतुर्थ पारितोषिक आणि भव्य दिव्य ट्रॉफी इथे मात्र गौरवण्यात येते मानसी स्पोर्ट डेरवली टीमला. अमीरजी भुईर, अतुलजी भुईर आणि अकाचा संघ आणि त्याबरोबर नवीन मिळालेला सितारा जितू नाईकचा हा संघ आपण पाहतोय. त्यानंतर माझा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक नो डाऊट, ज्यांना दुसऱ्या रजनीमध्ये सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि अगदी क्लोज काउंटर सामने जिंकले. 6 बॉलमध्ये 7 धावाही वाचवल्या आणि 6 बॉलमध्ये 22 धावा जवळपास दिल्याच की काय असंही वाटलं. पण शेवटच्या क्षणाला विशाल दादाने एक चांगला बॉल ट्रॅव्हल केला आणि तो संघ ठरला आहे प्रियांश 11 40+ नावडे संघ क्रमांक 3. आज 2 कोहिनूर हिरे संघामध्ये जरूर आले, परंतु किरण खानावकर जरूर आले, परंतु या शेवटच्या क्षणाला 2 ओव्हरचे 3 ओव्हर सामन्यामध्ये ना खेळ थोडासा वेगळा होतोच सगळ्यांचा. परंतु वेल प्लेट विजय खानावकर यांचा खेळ काय राहिलाय दुसऱ्या रजनीमध्ये. पहिलं अर्धशतक या पठ्ठ्यानं 40+ वाल्यानं दाखवून दिलं आणि मग सांगितलं की हा आम्ही जिंकू शकतो. सूरज गायकर जर कुठे असाल तर आपणही या, आपलंही सरचे स्वागत आहे. आपल्या माध्यमातून ही पाणी पुरवण्यात आला. तर धनराजजी बडे साहेब आपला विनंती करतो, आपण असाल तर या दादा, आपलंही सरचे स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते या बक्षीस वितरण समारंभ मात्र होणं गरजेचं आहे. या आपण. तृतीय पारितोषिका 33,333 रुपये आणि संघ ठरलाय प्रियांश 11 नावडे टीमला आपण पाहतो. अभिनंदन नितीनजी कोळी आणि अजयजी कोळी आणि संपूर्ण टीम. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला राहिला. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी गोज टू रनरअप राहिला शेवटच्या क्षणाला तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ. चला यायचं आहे नारपोली संघ. मनोहर मारुती पाटील खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने खूप चांगलं सहकार्य आपल्या साडूंच्या खांद्याला खांदा लावत मात्र ही स्पर्धा मात्र अप्रतिम इथे मात्र समाप्त होताना पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय 55,555 तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ. अभिनंदन, वेल प्लेड बॉईज. काय खेळ राहिलाय आज. आज संपूर्ण रजनीमध्ये चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट का खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जय गिरोबा जोए टीम. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर या सगळ्या संघांनी ट्रॉफी दिलेत आपल्याला. आता मात्र इंडिव्हिज्युअल बक्षीस या स्पर्धेमधला हे लक्षात घ्या, पहिल्यांदा 4 बक्षिसं होती आणि 4 बक्षिसामध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर आणि एक 5वी बक्षीस आपल्याला मिळाली, ती म्हणजेच रायझिंग स्टार्स किंवा या स्पर्धेमधला एक वेगळा परफॉर्मन्स देणारा खेळाडू जी कृष्णा सातपुते यांनी बॅट दिली आहे.
ती बॅट ही 5व्या संघाला देण्यात आली. त्याच्यामुळे 5 बक्षिसं 5मध्ये विभागून देण्यात येतील याची नोंद घ्या. तर पहिली बक्षीस जाती आहे बेस्ट फिल्डर. या स्पर्धेमध्ये ज्यांना अफलातून कामगिरी केली, अनेक धावा वाचवल्या. फिल्डर्स म्हणजे फक्त झेल घेणं किंवा कॅच घेणं नाही, तर धावा वाचवणंही असतं. त्या धावा वाचवल्या आणि तो ठरलाय तन्मयी 11 जवान मसोबा नारपोली संघाचा. कोण असेल? त्यांना माहिती आहे की आम्ही बॅटिंगमध्ये नाही, बॉलिंगमध्ये नाही, मग फिल्डर कोणीतरी असेल आणि ते नाव थोडा वेगळं आहे. तर नाव आहे सुरेश मोरे. अरे नेहमी तुम्हालाच मिळतं, नेहमी अभिषेक, नेहमी अभिजित आणि नेहमी रोहन, परंतु इथे मात्र ना रोहन, ना अभिजित, ना नरेंद्र, परंतु ज्याचा खेळ राहिला ना, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. पाठीचा कणा राहिलाय. काय सुंदर झेल ज्यानं कन्वर्ट केलेत. सुरेश मोरे ठरलाय या सामन्यामध्ये, या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर. खऱ्या अर्थाने आम्हाला ही सायकल प्राप्त झाले. सो निकिता आदेश घरत, उपसरपंच कोण यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला उपलब्ध केली गेली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. बेस्ट बॉलर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. इथेही थोडासा हितगुज राहिलाय. प्रत्येकजण आपल्याकडे पाहत आहेत, परंतु आयोजकांनी थोडासा निर्णय घेतला. फक्त विकेटच नाही, तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाही आम्ही 1 पॉईंट गृहीत धरला. फक्त जिंकणं नाही किंवा फक्त गोलंदाजी करत आम्ही 8 विकेट घेतल्या आणि 100 धावा दिल्या. तुमच्या 100चा काही उपयोग नाही. पाठीवर हात थोपटलाय आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. 3 षटकामध्ये 16 धावा, 3 विकेट्स, 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेन्स, 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स. अनिकेत मोखल. जय गिरोबा. जोहे संघाचा कृष्णा सातपुतेंच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच स्वीकारणारा इकॉनॉमिकल बॉलर. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. काय सामने जिंकून दिलेत. सार्थकचा खेळ बहारदार राहिला. सिद्धेशनं साथ चांगली दिली, परंतु सगळ्यांवर मात करत ज्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत मोकलनं जी भरीव कामगिरी केली ना, त्याबद्दल अनिकेत ही सायकल आणि ही ट्रॉफी देऊन तुला सुपूर्द करण्यात येते. अभिनंदन. तर कैलासवासी सत्यमामा पांडुरंग सरडेकर यांच्या स्मरणार्थ श्री विश्वनाथ एकनाथ सरडेकर याचकडून ही सायकल आम्हाला प्राप्त झाली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय अनिकेत. चला सगळ्यांनी यायचंय. त्याबरोबर तर ह्या हायवे ब्रेकचे सर्व मेंबर यांना विनंती असेल, या पंडा खूप सारी मेहनत, या लाजू नका अजिबात, कारण तुमची मेहनतीमुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने हायवे ब्रेक ग्रुप सर्वांनीच या. हायवे ग्रुप नव्हे तर सर्वांनीच या. इतर वेळेला देवेश या, आपण पण लाजू नका, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ज्यानं आपल्या मनगटी फटक्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. इट्स अ व्हेरी क्लोज, जरूर क्लोज राहिला, परंतु मालिकावीर कधी कधी नशिबी थोडंसं लागतंच. परंतु मालिकावीर दूर जरूर राहिली आहे, परंतु आपल्या मनगटी फटक्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं पहिलं अर्धशतक ठोकलं, 4 चौकार 11 षटकार ठोकत 38 बॉलमध्ये 93 धावा करणारा हा प्रियांश 1140+ नावडे संघाचा बाहुबली विजय खानावकर ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खऱ्या अर्थाने आम्हाला सायकल प्राप्त झाली. युवा नेता सूरज बालकृष्ण गायकर, माफी असावी, स्वप्नील अनंत देसले याचकडून कैलासवासी पंढरीनाथ कानू गायकर यांच्या स्मरणार्थ ही सायकल आम्हाला उपलब्ध करून दिली. ते स्वप्नीलजी देसले यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळे होऊ द्या, कारण सिरीज पासून हा 40+ मास्टर फक्त 3 पॉईंट्सने मागे राहिलाय. त्याच्यामुळे कुठे कमी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही 40+ जरूर असू, परंतु आजही मनगटामध्ये आणि रक्तातले क्रिकेट आम्ही जसे जसे खेळतो हे या पट्ट्याने दाखवलंय. अप्रतिम खेळ. अभिनंदन विजयदादा खानावकर. वेल प्लेड, वेल प्लेड.
यानंतर यानंतर आणखीन एक बक्षीस, जी शेवटची 2 बक्षिसा जो इंडिव्हिज्युअल आहेत, यंग रायझिंग प्लेयर. मित्रांनो लक्षात घ्या, कृष्णा सातपुते सरांचं या स्पर्धेमध्ये येणं, कारण आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की आपल्याला VIP किंवा इंटरनॅशनल खेळाडू लाभतात, परंतु अनवधानानं अजयजी बागेत यांना मी विनंती करते की आपण देखील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये यायचं. अजय दादा या आपण. अजयजी बागेत आणि योगेश दादा मस्कर आमच्या इथे उपस्थित राहिल्यात, त्यांना देखील विनंती असेल, आमचे वासुदेव असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये तसे प्रकाशजी पाटील, वासुदेव, योगेश ही सगळी मंडळी आणि सोबत अजय दादा आहेत. म्हटलं मग तर स्पेशल सगळं आहे, सगळं स्पेशल. आणि या चौघांच्या हस्ते एक आगळी वेगळी बक्षीस कृष्णा सातपुते सरांनी या स्पर्धेमध्ये येत अचानक एंट्री मारली आणि या स्पर्धेला 4 चांद लावले. अनिकेत मोकलला समाधान दिलं. आयुष्यभराची एक गोष्ट त्याला नक्कीच मिळाली आहे, लक्षात ठेवावं त्यांनी. आणि त्याने एक बॅट दिली आणि सांगितलं की जो चांगला खेळाडू खेळेल ती बॅट त्या खेळाडूला द्यावी. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही सगळेच चांगले खेळलात. मग सार्थक चांगला खेळला, सिद्धेश चांगला खेळला, पालीमधून बारक्या चांगला खेळला, तिकडे विजयदादा चांगले खेळले, अमीर दादा खेळला चांगला, इकडे जितू नाईक चांगला खेळला. सगळ्यांनी चांगला खेळ केला. परंतु आम्ही सगळ्या कमिटीने एक असा निर्णय घेतला की ज्याचा सर्वोत्तम कामगिरी राहिलीच, परंतु आपल्या खेळानं ज्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, एक वेगळाच प्रकारचा खेळ ज्यानं दाखवला, तसा उगाचच नाही दिली. धावाही त्याच्या 24 बॉलमध्ये 71 राहिलेत, गोलंदाजीमध्ये 2 विकेटही राहिले. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स जरूर राहिला आहे. आणि त्याचबरोबर खेळामधली परिपक्वता, उगवता सितारा, रायझिंग स्टार कृष्णा सातपुते सरांची ती बॅट आयुष्यभर ज्याला प्रेरणा देत राहील, ती बॅट जातीये ज्या बॅटनं येणाऱ्या काळामध्ये कोणता संघाचा खेळाडू सांगत राहील, हां मला मिळाली आहे बॅट, मलाच. आणि त्याच बॅटनं आपला पराक्रम कोण सिद्ध करेल, तर न्यू यंग स्टार, रायझिंग स्टार, तुमच्या आमच्या सगळ्यांचा त्याचा खेळ पाहून मंत्रमुग्ध होतो ना, तो खेळाडू ठरलाय या कृष्णा सातपुते सरांच्या बॅटचा मानकरी, ज्यानं ठोकल्या 24 बॉलमध्ये 71 धावा, 2 विकेट. नो डाऊट मानसी स्पोर्ट डेरवली संघाचा जीतू प्रभू नाईक. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. वय वर्ष 16 आणि वय वर्ष 16 मध्ये ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी फलंदाजी राहिली आहे ना, सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी, 1 साइड सगळे सामने पठ्ठ्याने घेऊन गेलाय. आणि तोच अतुल भोईर यांचा संघ, अमीर भोईर, आकाश भोईर यांचा संघ आणि या संघाचा नवा रायझिंग स्टार जितू नाईक. जितू नाईक थांबायचं आहे. पहिल्या 3 सामन्यामध्ये मानसी स्पोर्ट डेरवली टीमने कुणालाही जवळ येऊन दिलं नाही. 60+ धावा ठोकत सर्वांची मनं जिंकणारा खेळ मात्र पहिल्या दिवसामध्ये राहिला. आणि जितू मात्र त्यामध्ये मात्र उल्लेखनीय कामगिरी करणारा प्रभू नाईक यांचा सुपुत्र ठरला या रायझिंग स्टार. तर पहिल्यांदा अभिनंदन. नशिबाच्या काही गोष्टी असतात की ह्या अशा मिळतात, परंतु नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. कष्ट अमाप राहिले. अतुल भोईरचा संघ लढतो, नेहमीच घडत राहिलाय, परंतु याला एक नवी दिशा तुझ्या नावानं मिळतीये. आज तुला ही बॅट मिळतीये, काय वाटतंय, काय फिलिंग्स आहेत तुझ्या? खूप चांगलं वाटतंय. सरांची बॅट भेटली. पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटमध्ये माझी अशी कुठले ट्रॉफी भेटले ज्याच्यात मला बॅट भेटले, तर आठवण राहिली ही गोष्ट. आयुष्यामधलं पहिलं प्रेम कधी विसरत नाही असं म्हटलं जातं. आजकाल इंस्टावर लगेच मिळतं, व्हॉट्सअपला लगेच सापडतं, परंतु आयुष्यामध्ये मिळालेली पहिली बक्षीस, मग ती 1 रुपयाची असू द्या, 100 रुपयाची असू द्या, ही तर अनमोल भेट आहे. एखाद्या रायझिंग स्टारला आपल्या आयुष्यामध्ये कृष्णा सातपुते जो टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं गॉडफादर समजला जातो, तो गॉड ऑफ क्रिकेट समजला जातो, त्यांची बॅट मिळणं सोपं नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये तो असाच बहरत राहा. खऱ्या अर्थानं प्रभू नाईक यांचाही खेळ खूप सुंदर राहिला आहे.
तुझाही खेळ असाच बहरत राहू दे. येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय डोक्यात आहे की काय बनायचं आहे किंवा काय गोल आहे तुझा? एक चांगला खेळाडू बनायचे आणि टीमसाठी 100% द्यायचे बस. शेवटचा प्रश्न, एखाद्या टीमचा प्लेअर सतीशजी जेव्हा चांगला खेळायला लागतो ना, तेव्हा गावातल्या 3 टीम त्याला घ्यायला निघतात. अगोदर त्याच्याकडे कोणी पाहत नसतं, परंतु एखादा रायझिंग स्टार जन्माला आला ना की मग सगळ्यांना वाटतं हा आपल्यात हवा. मी तर तुला प्रामाणिकपणे सल्ला देईन, आपल्या खेळाकडे कॉन्सन्ट्रेट कर, आपला खेळ 100% दे आणि जे तुला कोणी घेतील त्यांच्यात नक्की जा. परंतु ज्यांनी तुला पहिला घडवलं त्यांच्यासोबत राहून त्यांना विचारून मला खेळायचं आहे का, असं करत राहा. हेच मी तुला सदिच्छा देईन आणि असाच खेळत राहा, बहरत राहा आणि तुझ्या धावांचा गुलमोहर असाच फुलवत राहा. अभिनंदन. ज्याच्यासाठी तुम्ही सगळे थांबलात ती एक शेवटची बक्षीस. कोण म्हणतो की आमचा खेळ संपला, अरे कोण म्हणतो की तुम्ही जिंकणार नाहीत. भल्या भल्या संघानं ज्यांना पराभूत केलं, भल्या भल्या संघांबरोबर 4 हात करण्याची ताकद या संघानं कायम ठेवली. मी नेहमी सांगत आलोय मित्रांनो, बाईक जेव्हा मिळते ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की ही बाईक मी कमावली आहे, मी. परंतु ती बाईक एकट्याने कमावलेलीच नसते, ते असतं सांघिक यश. कारण तुमच्या खेळामध्ये तुम्हाला सपोर्ट करणारा तुमचा संघ असतो. ज्या दिवशी तुमचा फॉर्म बरोबर नसतो ना, ज्या दिवशी तुम्हाला कोणी घेत नाही ना, त्या दिवशी तुमचा संघ तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या जोमानं घेतो. फॉर्म नाही, आउट ऑफ फॉर्म सुरू आहे, माझा खेळ होत नाही, मागे खेळतोय, परंतु हे या मॅचमध्ये सांगितले नाही, आता तू मागे नको राहूस, तू आमच्या संघाचा तारणार आहेस, तुझा फॉर्म नसेल, परंतु या मॅचमध्ये तू संघाची ओपन कर, तू संघाला ओपनिंगमध्ये जा आणि तुला पटेल, तुला आवडेल तसा तू बिनधास्त खेळ. तर बिनधास्त खेळ राहिला. क्रिकेटमध्ये ॲग्रेशन शिवाय गेम नाही, परंतु या माणसाच्या, या खेळाडूच्या स्वभावात ॲग्रेशन अजिबात नाही. तो खेळतो, बॅटनं बोलतो आणि जबाबदारीनं राहतो. तो 1 मॅन आर्मी, नो डाऊट. अनेक बाईक्स त्याच्या नावावरती आहेत, परंतु यशाचं शिखर गाठूनही ज्या खेळाडूनं आजही पाय जमिनीला घट्ट रोवून धरलेत, आजपर्यंतच्या क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आजवर न पाहिलेला, कुणालाही उलटा न बोलणारा आणि आपल्या खेळाशी प्रामाणिक राहिलेला हा खेळाडूच ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. नो डाऊट. तब्बल धावा ठोकल्या 38 बॉलमध्ये, 93 धावा ठोकल्या होत्या विजय खानावकर साहेबांनी आणि क्लोज काउंटर सुरू होता. शेवटचा मॅच सुरू होता. आता नेमका काय करणार हा? त्या पट्ट्यानेही पहिल्याच बॉलला चांगला फटका लगावला, पुढच्या बॉलला तो आऊट झाला, परंतु त्याच बॉलवर मात्र शिक्कामोर्तब केला आणि ही स्वप्नातले आणखीन एक बाईक कमावली. नो डाऊट. 30 बॉलमध्ये 96 धावा. तोच सगळ्यांचा लाडका खेळाडू, 2 चौकार 12 षटकार, बारक्या शेळके, मॅन फ्रॉम ऋत्वी 11, बापदेव पाली, बाईक नंबर 7, आयुष्यातली 7वी बाईक कमावणारा खेळाडू आहे. नम्रता पा या प्लीज आपण सगळ्यांनी. अभिनंदन बारक्या, अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. निशब्द करणारी कामगिरी कायम राहिली. आपल्या खेळातून सगळ्यांना मंत्रमुग्ध सदैव करीत राहिलेला हा खेळाडू म्हणजेच बारक्या. रोहित तुम्ही पण या. रोहित या 1 मिनिट. तर कॅप्टन रोहित, तुझंही विशेष कौतुक. आणि बारक्या आयुष्यातली 7वी बाईक आहे. काही कांचे आयुष्य गेले खेळून, वयाची 30-30 वर्ष खेळले, परंतु बाईकसाठी तरसले. तुमच्याच लेवलने खेळणारी 15-20 वर्षापासून खेळणारी मंडळी अजूनही एक बाईक नाही आहे. पालीसारखं छोटंसं गाव, त्या छोट्यासं गावातून उभा राहिलेला क्रिकेटचा खेळ सोपं नव्हताच. कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेला हा पाली गावानं क्रिकेटमध्ये वळण घेतलं आणि तुमच्यासारख्या कोहिनूर हिऱ्यानं पाली गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षरांनी रोवलं. अतिशय अफलातून कामगिरी राहिली आहे. प्रश्न पहिला असा, आउट ऑफ फॉर्म हा प्रश्न राहिलाच, परंतु आज या स्पर्धेमध्ये ओपन केलं आणि नेमकं डोक्यात काय सुरू होतं?
सर्वात पहिले तर मी माझ्या टीमचा आभार मानेन आणि जास्त रोहित पाटील सुद्धा माझा नेहमीच सपोर्ट असतात, त्याच्यामुळे जय बाबा टीम आमच्या अजूनपर्यंत एकत्र आहे. मी मगाशी सांगितलं, जिंकणारा बाईक जिंकणारा माणूस एकट्याची नसतेच, त्याला नेहमी टीमचा सपोर्ट असतो आणि ॲग्रेसिव्ह कॅप्टन असायलाच हवा. खऱ्या अर्थानं 7वी बाईक आहे तुझ्या लाईफमधली. 3 धाब्यांनी बाईक मिळाली. विजयदादा क्लोज काउंटर होते, परंतु मी मगाशी म्हटलं नितीनदादा की ते सोपं नसतं, कारण ते नशिबाती असावं लागतं. परंतु कर्तृत्व एवढं तुझं अफाट आहे. आम्ही तुम्हाला आज नाही बघत, अनेक वर्षापासून बघतो. बाईक मिळालं म्हणजे सगळं नाही, कारण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते. ती जबाबदारी आणखीन वाढते, मोठी जबाबदारी होते. गावाबरोबर तालुक्याची स्पर्धा खेळतो, रायगडच्या प्रीमियर लीगमध्ये खेळतोच. या सगळ्यामध्ये खेळताना गावासाठी नेमक्या काय फिलिंग्स असतात? गावासाठी माझे एक म्हणजे आता 2 वर्ष झालं मी आउट फॉर्ममध्ये होतो आणि इथं चांगला खेळ झाला, त्यामुळं मला 7वी बाईक भेटली तर बरं वाटलं. प्रश्न रोहितसाठी असेल एक. अतिशय उत्तम खेळ तुझाच राहिला आहे, अतिशय उत्तम खेळ तू दाखवलात आणि 2 महिन्यानंतर बाईक तुम्ही कमावली. कसलकणची स्पर्धा तुम्ही अक्षरशः गाजवली. या पंचकुशीचा अभिमान असलेली मोठी स्पर्धा आणि मोठ्या संघांना पराभूत करून तुम्ही चॅम्पियन ठरला, ते सोपं नव्हतंच मुळात. त्यानंतर थोडासा बॅकफुटला गेलात. रोहित, जेन्युइन प्रश्न शेवटचा आहे. बाईकबद्दल तुम्ही सगळ्यांचं अभिनंदन, बारक्याचं अभिनंदन. एक प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारायचा होता, पण तुमच्या मॅचला नेमका माझा टर्न येत नव्हता, असं काहीतरी व्हायचं. 10 वर्षाची टीम आणि आताची चालू टीम. 10 वर्षापूर्वी कोणत्याच खेळाडूला फोन करून बोलवायला लागत नव्हतं की तू खेळायला ये. ती लोक आपली सगळी घराची जबाबदारी उरकून, काम उरकून खेळायला यायची. परंतु आजकालच्या पिढीला 2 चांगल्या इनिंगनंतर 3रा फोन करावा लागतो की बाबा ये, बाबा तुझ्यावर थांबली मॅच. याविषयी तू काय सांगशील? नाही, मला म्हणजे त्या गोष्टीवर बोलायचं नाही, कारण का माझी पोरं आहेत ना, मला लय त्रास देतात त्या गोष्टीसाठी. कारण मित्रांनो, ह्या भावना आहेत, ह्या एकट्याच्या नाही आहेत, या प्रत्येक टीमच्या जाणकार जुन्या जाणत्या खेळाडूच्या भावना आहेत. त्याच्यामुळे जे नवीन आहेत ना, नवीन जे म्हणतो आपण यंगस्टार बनलेत, 1-2 इनिंग खेळलेत, तुम्ही 50 मॅच खेळल्या असतील, हे 50-500 टुर्नामेंट खेळून इथपर्यंत आलेत. आजही जमिनीवर घट्ट पाय. त्यांना काय वाटतंय, ते आजही आपला गेम सोडून राहू शकतात घरी, परंतु त्यांना माहिती आहे की आम्ही जर गेम सोडला तर गावाचा क्रिकेट थांबेल. कारण नवीन पिढीकडे गमावण्यासारखं काहीच नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. पाया ही क्या था जो खोने का डर है, डर नाही. तर तुमचं विशेष कौतुक आहे. आणि या नवीन पिढीला मी सांगू इच्छितो की तुम्ही जुन्यांचा आदर करा. मित्रांनो, जुन्यांनी पावसाळे फक्त पाहिले नाहीत, तर जुन्यांनी पावसाळे अनुभवलेत आणि अनुभवाचे बोल आहेत. आज रोहित पाटीलच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं हे त्याच्या फिलिंग सांगतात. हा टिंगलीचा विषय कदाचित तरुणांना वाटेल, पण या माणसानं कमावलाय काय, झिजलाय, आपला करिअर दाबायला लावलाय. त्याच्यामुळे अशा जुन्या जाणत्यांचा रिस्पेक्ट हा व्हायला असावा. तुमच्या संपूर्ण पालीगावाचं विशेष कौतुक. बारक्या, ॲज युजल सगळ्यांचा लाडका तू आहेस, असाच लाडका राहा, असाच आमच्या परिसरात अभिमान बन. तुझं कौतुक. आणि रोहित पाटील, तुझ्या सगळ्यांसाठी विशेष आभार आणि अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी खूप छान योगदान दिले या स्पर्धेसाठी. ज्यांचा अनवधानानं जर कोणाचा सन्मान करायचा राहिला असेल किंवा कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मानानं माफ करा. आणि संपूर्ण अमितजी गायकर, सचिनजी गायकर, संपूर्ण अजिवलीकर यांची ही स्पर्धा उत्तमरित्या निभावली गेली, उत्तमरित्या संपली आणि ही स्पर्धा इथेच संपली असं मी जाहीर करतोय. अजून काय आम्हाला दिली आम्ही ट्रॉफी, 1 नंबरची ट्रॉफी. पैसा महत्वाची, ट्रॉफी तुम्हाला कदाचित मॅटर नाही करत, पण आहे प्रथम क्रमांक हा आम्ही आहोत. मी विचार करतो की जोहेवाले थांबलेत का. मला आत्ता कळलं की एवढं त्याने निष्ठेनं का ऐकलं. तर आणखीन एक निवेदन राहिलं की 40+ जो नावडे संघ खेळतोय, विपुल म्हात्रे, हे आज या टुर्नामेंटच्या माध्यमातून सांगू इच्छितो की रेग्युलरमध्ये ते खेळणार नाही आहेत, तर ते 40+ खेळतील. त्याबाबत त्यांचंही स्वागत करूया 40+मध्ये. आणि फक्त एक लाईन जोडतो या 40+च्या माध्यमातून, माझी स्वतःची. मला असं प्रामाणिक मत आहे, रेग्युलर सोडायचं आहे, 40+ पकडायचं आहे, परंतु ज्या 40+वाल्यामध्ये दम आहे ना,
तोच रेग्युलरमध्ये खेळतो. त्याच्यामुळे ह्या लोकांना का बंद केलं जातं ना, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमचा काहीही असेल, परंतु सोपं नाही आहे रेग्युलरमध्ये 40 सालने खेळणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये खेळून द्यावं असं मला वैयक्तिक वाटतंय. वळूया आपण ज्या ट्रॉफीसाठी लढलात, त्या ट्रॉफीसाठी झगडलात, सगळ्या दिग्गजांना नमवलं. जय गिरोबा जो हे संघ. अजयजी भागीत आपण या इकडे प्लीज. चला यायचंय. जय गिरोबा जो हे संघ. तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक. कॅप्टन सगळ्यांनी थांबा आणि कॅप्टनही थांबा. सिद्धेशला बोलावं लागेल बहुतेक. सार्थक बोलेल, कॅप्टन बोलेल ना. आम्ही कॅप्टन त्यांनी सांगितलं 10 आमच्याकडे ऑलराऊंडर आहेत. हे मी लक्षात ठेवीन नंतर. गुड गुड. उरणमधल्या सगळ्या टीम यांना स्ट्रॉंग आहेत. खूप छान टीम बनल्या आहेत उरणमध्ये. हा पेन अमित जोहे आमचा मित्र आहे. अभिनंदन. जय गिरोबा जोहे संघ ज्यानं चॅम्पियन ठरलाय. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. अभिनंदन. तर सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. दादा या एक मिनिट. पहिल्यांदा अभिनंदन. तुमचं बोलण्याच्या अगोदर एकच प्रश्न. ही अतिशय उत्तम स्पर्धा झाली. आयोजक आहेत अमितदादा गायकर. ही स्पर्धा भरवण्याचं स्वप्न अमितदादांचं राहिलं आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वीचा हुकमाचा एका क्रिकेटमध्ये पॅकर होते आणि क्रिकेटची खूप हाऊस होती आणि ती उमेद पुन्हा एकदा जागवली. अमितदादा पहिला तुम्हाला प्रश्न. या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन नेमकं डोक्यात काय सुरू होतं? केवळ सुंदर आयोजन तुम्ही केलं. पहिली गोष्ट एक जुना आपला अनुभव होताच आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे सामने भरवलेत डॉक्टर रवींद्र शिशवे. आपल्याला आता काय असं आता वयामानानुसार एवढा इंटरेस्ट नाही आहे सामने भरवण्यात. आणि आपली जी गावदेवी क्रिकेट संघाची जी टीम आहे त्यांना मी 4-4 वेळा पहिलं विचारलं किंवा मी ठेवतोय पण तुमच्या भरोश्यावर ठेवतोय. जर तुम्ही हो बोलत असले तरच मी सामने भरवणार. कारण माझं एकट्याचं काम नाही आहे. जी भले गावामध्ये ABC 3 टीम असतील. ज्ञानेश्वर पाटलांची C, संदीप माळींची B आणि सुदर्शन गायकरची A टीम. तिन्ही टीमना मी 3-3 वेळा तरी विचारलं असेल की बाबा हे असे सामने भरवायचे आहेत पण तुम्ही हो बोलले तरच मी भरवणार. कारण हे काय खाऊ काम नाही आहे की बाबा पैसा आहे म्हणून भरू शकतो. आयऱ्यागैऱ्याचं काम नाही आहे. ही सगळी जी पोरं आहेत ना हे या सामन्याचा जो शेवट झाला आहे जे शिल्पकार आहेत आणि खरे शिल्पकार असतील तर गीतेश सार्डेकर, दिनेश सर आणि द्वारकानाथ चोरगे आपले अंपायर हे या सामन्याचे खरोखर एक हिरो आहेत की ज्यांनी पूर्ण हे सामना उचलून धरलेला आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे की 5 दिवसामध्ये एकसुद्धा तुतू मैमै नाही झाला. तर हा एक दरारा होता. दिनेश पाटील सर असतील, गीतेश सर असतील, द्वारकानाथ चोरगे सर असतील, इतर पण होतेच पण जे मेन स्थानिक होते त्यांचा दरारा होता की कोणी इथे तुतू मैमै एकसुद्धा केली नाही. आणि खरोखर जेवढे 40 संघ इथं खेळले सर्वांनी खेळाडू वृत्ती जी दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. तर खऱ्या अर्थानं हे वैयक्तिक नव्हतीच मॅचेस. मी संपूर्ण गावातील एकत्र मंडळ घेत सामना स्पर्धा राबवली. तुमचे विशेष आभार. अभिनंदन. काय सांगते संघाविषयी? खूप सुंदर गेम झाला आणि टीमचं बॉल झालं. पूर्ण टीम वर्कने आम्ही फायनल मारलेली आहे आणि आमचा खूप वर्षाचं स्वप्न होतं की आम्ही 1 नंबर चॅम्पियन व्हावं कुठल्या तरी स्पर्धेत. आम्ही 3-4 टुर्नामेंट मागे खेळलो. सेमीला हरत, कधी 3rd नंबर भेटत, कधी 4th नंबर भेटत. आज पहिल्यांदा बरेच वर्षात आम्ही पहिला नंबर मारला. आम्हाला खूप आनंद वाटतो. नाही कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर चॅम्पियनचे दावेदार तुम्ही होतात. कारण ज्या प्रकारची तुम्ही बॉलिंग अटॅक केली. बॅटिंगमध्ये तुमचा प्रश्नच नाही. सार्थक, सिद्धेश तुम्ही सगळी मंडळी खूप छान खेळता. बॉलिंग ही तेवढीच ताकदीची राहिली आहे. संपूर्ण टीम युनिट हे एकत्र ठेवताना नेमकं काय कसब लागतं? कसब तर लागतंच. पोरं सर्व एक लेवलचे आहेत आणि सर्व आपला टीम नाही तर मिळून मिसळून खेळतात. असं वाटूनच देत नाही की आपण कुठले वेगळे आहोत. एकत्र काही डिसिजन असो सर्व मिळून घेतात. आमचा एक प्लेअर सध्या इंजर्ड आहे तरी तो पूर्ण 3 दिवस आमच्या मॅची बघण्यासाठी आलेला आहे. तो आमचा ओपनिंगचा बॅटर आहे पण तो इंजर्ड असून पण सध्या आमच्या टीमच्या सोबत आहे.
तर खऱ्या अर्थानं हेच यश आहे की जो इंजर्ड आहे परंतु संघाच्या सोबत आहे. म्हणूनच मित्रांनो, नेहमी संघाच्या सोबत राहा आणि सोबत राहिल्यावर जो आनंद मिळतो ना, आयुष्यामध्ये जास्त आनंद झाला आणि एकटाच राहिला तर आनंद साजरा करता येत नाही. आनंद साजरा करण्यासाठी आपले मित्रच लागतात. तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक, अभिनंदन. चॅम्पियन तुम्ही झालात बद्दल जय गिरोबा जोहे संघ, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं या सहकार्याबद्दल विशेष आभार. आणि ही स्पर्धा संपली असं मी जाहीर करतोय.